वॉइस ऑफ गारेली, वॉइस ऑफ डोंबिवली, आवाज टेनिस क्रिकेटचे आमचे गुरु रोशनजी संदेश सरांना इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती. थँक्यू. थँक्यू सो मच. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला आणि पहिला सामना जिंकला जय हनुमान निलजे या संघाने. पहिला विजय मिळवलेला आहे या बाबूशेठ पाटील चषकामधील. तर दुसरा सामना सुरू होतो आहे आजच्या या दिवसातील. वाकलन विपक्ष आपण पाहू शकाल वेताल स्वामी संदप या दोन संघांमध्ये. संदप संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलेलं आहे वाकलन या संघाला बॅटिंग करण्यासाठी. 3 धावांची पेनल्टी आहे वाकलन या संघाला, कारण की तो संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी नव्हता, त्यामुळे या संघाला 3 धावांची पेनल्टी आहे. गोलंदाजी मार्कवरती अतुल पाटील सज्ज होतोय या पहिल्या षटकामध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू लेप करण्याचा प्रयत्न आणि काहीतरी सूचना करतायत आणि पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. अडिवली गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय प्रथमेश पवार यांचे ते आगमन होत आहे. दादांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. चला, जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचा 12 मॅन नाही आहे, त्यामुळे अजून 2 धावांची पॅनल्टी असणार आहे. टोटल 5 धावांची पॅनल्टी वाकलन संघाला असणार आहे या मॅचमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 4ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. किरण स्वीप करतात इनफिल्डच्या वरून, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलेलं आहे या मॅचमध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. अतुल पाटील पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. इनफिल्डच्या वरून खेळतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, स्वीपर कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, धन 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 करत सीमा पार. सलगचा हा तिसरा दमदार चौकार. धावसंख्या आहे 13. सलगचा हा तिसरा चौकार येतोय किरण म्हात्रेच्या बॅटमधून. केतन म्हात्रे यांचे मोठे बंधू आहेत. खऱ्या अर्थाने सर्वांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त वोट करा. स्विच इट, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल घेण्याचा प्रयत्न होता. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. प्रयत्न खूप चांगला केला होता फिल्डरने. हर्षद पाटील होते, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या
एकने पुढे जाईल 14. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. संदप एक्सप्रेस गोलंदाज अतुल पाटील. लोअर फुलटॉस चेंडू आहे. बॅटची कडा लागते आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 14. षटक क्रमांक हे दुसरं सुरू होतोय. प्रथमेश पाटील गोलंदाजी मार्कवरती येत आहेत, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. वेताळ स्वामी संदप या टीमची ओळख प्रथमेश पाटील. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आहे 15. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे आहेत. स्वीप करतायत. गॅप मधून चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने फार वेगाने. खराब फिल्डिंग ओमकार पाटील होते आणि ओमकार पाटीलला बीट करून स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. ओमकार पाटील होते. नक्कीच ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्वीप केलं होतं आणि स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती खराब फिल्डिंग मी तर म्हणेन. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून. ऑन साइडला लॉफ करतायत. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. आता मात्र राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज प्रथमेश पाटील. धावसंख्या 25. सुरुवात खूप चांगली झाली आहे. GG स्पोर्ट्स वाकलन या संघाची या मॅचमध्ये 5 धावांची पॅनल्टी देखील आहे, कारण की संघ उशिरा आला आणि त्यानंतर 12 मॅन देखील नाहीये. फुल टॉस चेंडू आणि त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थँक्यू सो मच. 29 धावा धावफलकावरती आहेत आणि किरण म्हात्रे 27 वरती बॅटिंग करतायत. या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे. किरण म्हात्रे यांचा डॉट बॉल येतोय. धावसंख्या 29. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे या षटकामध्ये प्रथमेश पाटील यांचा, कारण की या षटकामध्ये एक वाईड बॉल
चौकार, षटकार आणि चौकार आलाय, त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. पहिल्या मॅचमध्ये आपण 85 धावा पाहिल्या, त्या 86 धावा डिफेंड केल्या. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चौकार. थँक यू सो मच. बॅट इन पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता. अपील करतायत आणि बॅटची कडा आहे, थोडीशी दुखापत देखील होतीये प्रथमेश पाटीलला. आणि या अंतिम चेंडूवरती मिल्टेकची की सिंगल ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईट राऊंड विकेटने आले. बॅट इन पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता, बॅटची कडा आहे असं सांगत असताना पंचांनी या स्प्रे घेऊन जायचंय. चला, मॅनेजमेंट कमिटीला विनंती असेल, स्प्रे घेऊन आपण जायचं आहे. खऱ्या अर्थाने आपल्या ठाणे जिल्ह्याची आनबान शान, कल्याण डोंबिवलीचा अभिमान, नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण भारताचा बायकर मॅन, बाईक सम्राट नक्कीच केतन म्हात्रे यांना आपण जास्तीत जास्त वोट करून MVP रँकिंगमध्ये टॉपला पोचवा आणि पोर्शे कार जिंकण्यासाठी त्याला आपण सर्वांनी वोट करा. सर्वांना विनंती असेल, आपल्या या कल्याण डोंबिवलीमधील, त्यानंतर ठाणे जिल्ह्यामधील, रायगड जिल्ह्यामधील, संपूर्ण महाराष्ट्रामधील केतन म्हात्रेचे जेवढे फॅन आहेत त्यांनाही विनंती असेल, आपण केतन म्हात्रेला जास्तीत जास्त वोट करा. धावसंख्या 34. धावसंख्या आहे 34. या पुढील सामना असेल RM11 सोनारपाडा आणि त्यांना फाईट करेल दर्शित 11 गावदेवी काकडवाल. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असणार आहे. किरण म्हात्रे चांगली बॅटिंग करतायत. 10 चेंडू आणि 32 वरती तो बॅटिंग करतोय. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग. एकदम मिळत्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती. संघाची धावसंख्या आहे 35 आणि त्यामध्ये वैयक्तिक धावसंख्या आहे किरण म्हात्रेची, ती म्हणजेच 33 धावा. किरण म्हात्रेला बॅटिंग करताना आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने असं वाटतंय की केतन म्हात्रे बॅटिंग करतोय, कारण की त्यांचे मोठे बंधू आहेत आणि नक्कीच चांगली बॅटिंग ते देखील करतायत. 11 चेंडू आणि 33 वरती बॅटिंग करतोय फलंदाज
इनफिल्डच्या वरून खेळतायत, गॅप भरपूर मोठी आहे, सीमारेषेच्या बाहेर पहिला चौकार येतोय जीत भोईरच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 39. 39 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, यष्ट उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झालाय बाद, कॅप्टन जीत भोईर बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन ऋषी भोईर येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या आहे 39 धावा. हर्षल पाटीलने पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे या मॅचमध्ये. वेताल स्वामी संदप आणि जीजी स्पोर्ट्स वाकलन या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. या पुढील सामना असेल RM11 सोनारपाडा आणि दर्शित 11 गावदेवी काकडवाल या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि हा चांगली फिल्डिंग या चेंडूवरती. मिळतील या एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 41. धावसंख्या 41. 41. स्विच हिट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 47 धावा धावफलकावरती. षटकार आलाय. स्विच हिट रिव्हर्स हा षटकार आपण पाहिलेला आहे ऋषी भोईरच्या बॅटमधून. धावसंख्या 47. 47 धावा. पहिल्या मॅचमध्ये 85 धावा निलजे संघाने बनवल्या होत्या, त्या धावा डिफेंड केल्या. याही मॅचमध्ये धावांचा डोंगर उभं केलेला आहे. तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आमच्यासोबत भूषण आहेत, त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. GTCचे अपडेटर विकास आहेत, आमचे सुनील पवार आहेत,
ऑफिशियल कॅमेरामन श्रेयश आहे, प्रेम आणि ऋषी. क्या बात आहे, लॉफ्टेड कव्हरचा फटका, स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती हा चौकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर वाकलन संघाची धावसंख्या आहे 50 कंप्लीट, 51 धावा. थँक्यू सो मच डीजे मास्टर करण. अप्रतिम संगीत ते देखील सादर करतायत. धावसंख्या आहे 51. अतुल पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. जे अतुल पाटीलने नक्कीच पहिल्या षटक कॉमेंट्री बॉक्स एंडकडून नक्कीच टाकलं होतं. आता मात्र नक्कीच आडिवली गाव एंडकडून सज्ज होतो आहे गोलंदाजी मार्कवरती. या सेकंड स्पेलमध्ये या 4थ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. प्रचंड वेग आहे अतुल पाटीलच्या गोलंदाजीमध्ये, परंतु दिशेपासून भरकटलेत. दिशाहीन हा चेंडू आणि पंचांनी दंडित केलेला आहे. वाईट बॉल. धावसंख्या 52. 5 षटकांचा हा सामना आहे आणि सुरुवात खूप चांगली झाली आहे वाकलन या संघाची. ऑन साइडला बिग हिट, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर वाकलन गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावसंख्या आहे 58 आणि वैयक्तिक खेळतोय किरण म्हात्रे 39. या धावसंख्येवरती किरण म्हात्रेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिल्या मॅच मध्ये नितेश पाटीलने नाबाद 44 धाव बनवलेले आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहे शुभम पाटील आणि शुभम पाटीलने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. किरण म्हात्रे बॅक टू द पविलियन. 39 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे किरण म्हात्रेने या सामन्यामध्ये.
थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन उमेश भोईर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. चौथ्या क्रमांकावरती उमेशला पाचारण केलेलं आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत आणि यस फिंगर फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन यस त्यांच्या पाठीमागे हेमंत पाटीलने अप्रतिमा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन उमेश भोईर 0 वरती बाद. थँक्यू सो मच. दर्शित 11 गावदेवी काकडवाल या संघाचे संघनायक बल्ली इथे दाखल होत आहेत. वेलकम स्वागत आहे. RM11 सोनारपाडा या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस आडूया. सोनारपाडा आणि काकडवाल या दोन संघांमध्ये यापुढील सामना आहे. अमोल पाटील योगेश पाटील यांचा संघ अनिकेत पाटील इन ॲक्शनमध्ये असतील. ड्राईव्ह करतायत. हॅट्रिक बॉल होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत नचिकेत पाटील. धावाची संधी आणि सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत दोन्ही फलंदाज. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 60. नचिकेत पाटील लॉंग ऑफला नक्कीच क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या 60. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेताल स्वामी संदप या संघाचा या मॅच मध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी अतुल पाटील करतायत. विकेट टेकिंग गोलंदाजी 2 विकेट देखील मिळवलेत. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या 60. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि या षटकामध्ये 9 धावा खर्च करतोय गोलंदाज अतुल पाटील. ओव्हर द विकेटने स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आणि या वेगाने इम्प्रेस केलेलं आहे. प्रभावित केलंय. या चेंडूवरती डॉट बॉल येतोय आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60. थँक्यू सो मच. सोनारपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण की काकडवालचे संघनायक इथे उपस्थित आहेत. दर्शित 11 गावदेवी काकडवाल आणि RM11 सोनारपाडा या दोन टीममध्ये या पुढील सामना असेल. काकडवालचे संघनायक इथे उपस्थित आहेत. बल्ली भोईर, ओमकार पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन ऋषी आहेत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक ही खासियत आहे ऋषी भोईरची. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
थँक्यू सो मच. क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. बाबू शेठ पाटील चषकाचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. शीर्षक गीत डीजे मास्टर करणच्या माध्यमातून. धावसंख्या 64. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि पाहावं लागेल सीमा रेषेच्या बाहेर चौकार तर आलेला आहे आणि बाईकच्या स्वरूपात हा चौकार येतो आणि यस बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अजित पुत्रन सर आहेत नक्कीच आमचे तिसरे पंच. हाईट आपण चेक करूया. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे वाकलन या संघाने. प्रसाद सर थोडंसं आपण या साईडला या कारण की एक्झॅक्टली समोर कॅमेरा आहे तुमच्या. येस थँक्यू. धावसंख्या 68-68. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आहे ओमकार पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 68 धावा. ओमकार पाटील स्लोगोरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर बाईकच्या स्वरूपात चौकार आला. हा डॉट बॉल येतोय. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थँक्यू सो मच. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय मिड ऑफ आतमध्ये होतं तेच पाहिलं बॅट्समन ऋषीने आणि मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. पुन्हा एकदा मिड ऑफ आतमध्ये आहे. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 76. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू शिल्लक. चला सोनारपाडा टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत मिडॉनला फिल्डर येतील अतुल फार वेगाने लॉंग ऑन वरून आणि तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. शेवटच्या बॉलवरती मिळतील या धावा 2 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 78 आणि 79 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलेलं आहे. जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाने वेताल स्वामी संदप या संघासमोर 5 धावांची पॅनल्टी ती म्हणजेच वाकलन संघाला आहे. जेव्हा वेताल स्वामी संदप संघ बॅटिंग करण्यासाठी येतील तेव्हा त्यांच्या स्कोर कार्डमध्ये 5 धावा ॲड होतील.
थँक्यू डीजे. थोडं वेट करा. टॉसची देखील प्रक्रिया आपण इथे करणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय प्रथमेशजी पवार यांना की आपण या आपल्या शुभाचे आपण नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत आणि त्याच वेळेला मान्यवरांचा सत्कार सन्मान सोहळा देखील आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. RM11 गावदेवी सोनारपाडा आणि गावदेवी काकडवाल, प्रिशा 11 जर्मन आडिवली आणि बाबूशेठ पाटील चषक. कॉल सोनापाडा टीम कॅप्टन करतील. बाबूशेठ पाटील चषक कॉल केलाय आणि बाबूशेठ पाटील चषक आलेला आहे. मान्यवरांचा आभार. आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. टॉस जिंकला फर्स्ट ऑफ ऑल टीम सोनापाडा. डिसिजन काय असेल? फिल्डिंग. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्याच्या नंतर पहिली नजर ट्रॉफ्यांवरती पडते. एकदम विशेष आणि आकर्षक ट्रॉफीज आहेत, थोडं युनिक आहेत. काय सांगाल ट्रॉफीज बद्दल? खूप चांगले ट्रॉफी आहेत. स्पर्धेबाबत काय सांगाल? कशी वाटलं आयोजन? कशी वाटली दमदार स्पर्धा? स्पर्धा तर चांगलीच आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. भले टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावलाय. स्वतः बॅटिंग करायची आहे, माइंडसेट क्लिअर आहे, किती धावा बनवायच्या त्या विकेटवरती. पहिल्या मॅचमध्ये प्रचंड धावा बनल्यात. हो, स्कोअर होतोय ग्राउंडवर. आम्ही याच्या अगोदर सुद्धा खूप वेळ इथे खेळलेलो आहे, त्याच्यामुळे खेळायला मजा येईल. ओव्हरऑल काय सांगाल आयोजनाबाबत? तुम्ही एक चांगले दर्जेदार आयोजक आहात, पण या स्पर्धेच्या आयोजनाबाबत काय सांगाल? विशेष रूप या स्पर्धेचं नक्कीच इथे आयोजन दरवर्षी भारीच होतं. आता यावर्षी सुद्धा त्याच्यापेक्षा अजून चांगले बनवलेले. भरपूर शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. टॉस बॉक्समधून माहिती आहे टॉस इथे सोनापाड्याने जिंकल्या, बॉलिंगचा निर्णय घेतलाय. प्रथमेश दादांना विनंती आहे की आपण या आदरणीय प्रथमेशजी पवार यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. ज्यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी स्पर्धा आहे. प्रजेशदादा पाटील आमचे बाबूशेठ पाटील यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण या आपल्या मंचावरती आलेल्या मान्यवरांचा करत आहोत. टार्गेट या सामन्यामध्ये आहे 79 धाव बनवायच्या आहेत. वेताल स्वामी संदप या संघाला आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन आपण ऐकूया. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ नेतिवली, रील स्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. याच दरम्यान आदरणीय अजयजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. आपलं बाबूशेठ पाटील चषकामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. आपलं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना क्रमांक दुसरा साध्या मैदानाच्या आतमध्ये. डाव संपला, पहिल्या धावा झाल्या. त्या एकंदरीत 78-79चं मोठं टार्गेट सेट केलंय. डीजे तर अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. टार्गेट 79 धावांचं सेट झालंय डोळ्यापुढे. पहिला चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त धावेचा एक्स्ट्रा रन खर्च केली जाते. व्हाईट बॉलने सुरुवात आपण पाहत आहोत. शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड तैनात करण्यात आलाय. समोर पॉइंट आहे.
कव्हर लॅग फिल्डर. मिड ऑफ आहे. ऑन साईडला डीपमध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. डीपमध्ये ऑर्थोडॉक्स, लॉंग ऑन आणि मिड विकेट. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर पहिली धाव पटलावरती अंकित झालेली आहे. प्रथमेशची बॅट बोलणं फार गरजेचं आहे मॅचमध्ये. अगदी आपण पाहत आहोत खेळाचं उत्तरार्ध आणि उत्तरार्धामध्ये विशेषत्वानं जेव्हा तुम्हाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा त्यावेळेस हेल्दी रन रेटनं धावसंख्या बनवणं, डॉमिनेटिंग अप्रोच ठेवणं आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर कंट्रोलमध्ये बॅटिंग करणं कॅल्क्युलेटिव्हली फार गरजेचं आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय बेमिसाल टायमिंग, लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू थेट निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग शॉट. येस, लक्षात ठेवा मुख्य प्रवेशद्वारातून मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. इतरत्र कुठूनही खेळाडू जर मैदानामध्ये दाखल झाला तर मात्र त्या खेळाडूला आणि त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कीप इन माइंड. षटकार आला नुकताच. प्रथमेश पाटील संदप संघाचा महत्वपूर्ण खेळाडू. वन मोर विकेट. बॅक टू बॅक दुसरा. Another mid wicket boundary लाईनच्या बाहेर. It's out of the park. Sixer. थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार बॅक टू बॅक लगावले गेलेत आणि 2 उत्तुंग षटकार लांब पल्ल्याचे हे प्रथमेश बॅटमन आपण पाहत आहोत. नाम तो सुनाई होगा. ऑन साइडला 1 मोर विकेट इनटू दी स्लॉट. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. यापूर्वी 2 मिड विकेटला आणि आता स्क्वेअर लेगच्या पलीकडे प्रथमेश नावाचा ब्रँड दाखवणारा, संदप गावाचा ब्रँड दाखवणारा हा येतोय दर्जेदार षटकार. येस, थँक्यू डीजे. बॅक टू बॅक सलगचे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. ते बॅटर प्रथमेश पाटील संदपच्या बॅटमधनं जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाले. 2 मिड विकेट, 1 स्क्वेअर लेग, अफलातून स्ट्रोक, बेधुंद फटके आपल्याला पाहायला मिळतात. वाराच्या लाटांवरती जणू काही बॉल स्वार होतोय अगेन्स्ट द विंड. शक्ती प्रदर्शन सध्याच्या घडीला मैदानामध्ये करतो तो बॅटर प्रथमेश पाटील. परत यार जीत बॉलिंग मार्कवर. यावेळेस टप्पा थोडासा मागे खेचला. चांगला बॉल. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावांची वसुली झाली. 3 षटकार आले, 1 अतिरिक्त धाव आली. धावसंख्या ओव्हरऑल आपण पाहिली तर 19 वरती. 2 डॉट, 3 सिक्सर, 1 एक्स्ट्रा रन. लास्ट बॉल कॉमेंट्री बॉक्सकडून जीत बोईर पुन्हा एकदा होतं बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल लेफ्ट आर्म बॉलर. सध्या अपील मोठी झाली. येस इट इज. विकेटचं बटन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये लागलाय. धक्का क्रमांक पहिला पत्तू पाटीलच्या स्वरूपात. इज गॉन.
येस, पहिल्या षटकाचा वाजवी विकेट संपन्न झाला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा धावपटलावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पाटीलची जागा भरून काढण्यासाठी ओमकार दाखल झालेला आहे. 5 धावा ऍड केलेल्या आहेत ज्या पेनल्टीच्या स्वरूपात. जे स्पोर्ट्स वाकण संघाला जी 5 धावांची पेनल्टी आहे त्या रन्स इथे आपण ऍड केलेल्या आहेत. सो टोटल स्कोर कार्ड वरती आता 24-24. अगदी आपण पाहिलं तर रोशनचा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणीच्या स्पर्धेमध्ये डोंगराचा पाडा संघाला तब्बल 8 धावांची पेनल्टी लागली होती, तरी देखील तो संघ तिथून तो सामना जिंकला होता. 5 ओव्हरमध्ये त्यांनी 96 कुटल्या होत्या. त्यामुळे 5 धावांची पेनल्टी लागली आहे, 78 कुटलेल्या आहेत. या मॅचमध्ये देखील तसं चित्र पाहायला मिळेल का? बॉलर यार थोडा थांबलाय. निशांत भोईर बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आडिवले गाव एंड कडून गोलंदाजी मार्कवरती निशांत सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 P2चं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. वेगवान तितक्याच वेगानं पाठवलंय. फुल लेंथ बॉल होता, त्याला थेट पाठवलंय लॉंग गॉनच्या डोक्यावर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येत राहतील, धावा बनत राहतील सांगत असताना ठोकलाय षटकार. बिग शॉट ऑन साइडला थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, आउट ऑफ दी पार्क. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे टोटल स्कोर कार्ड वरती 30-30. 30 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. खरं तर या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त धावांचा पाऊसच आपण पाहिलाय. पहिल्या डावात पहिल्या मॅच मध्ये देखील 85 झाल्या, त्याला प्रत्युत्तर देत असताना देखील जवळपास 70 पर्यंत मजल मारली होती. उत्तरार्धामध्ये यावेळेस फटका सुंदर आहे, कलात्मकतेचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमा पलीकडे, यापूर्वी ताकद आणि आता बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. येस, पहिल्या मॅच मध्ये दोन्ही डावांमध्ये आपण पाहिलं तर मिळून जवळपास 150च्या आसपास धावा बनल्या. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या डावात 78 बनल्या, या डावात आतापर्यंत 34 बनलेल्या, म्हणजे ऑलरेडी स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं तर 100हून अधिक धावा लागलेल्या आहेत या मॅच मध्ये देखील दोन्ही डावातल्या मिळून. म्हणजे ही खेळपट्टी आणि हे क्रीडांगण खरं तर फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेलं आहे. यावेळेस थ्रू दी कव्हर जागा बनवून एक्झिक्यूट केलाय. फटका चांगला डीप मध्ये कव्हरला बॉल चालला, फिल्डर धावतात, बॉलला अडवतील, उचलतील, फेकतील, तत्पूर्वी धावसंख्या चांगल्या मिळतील. गौरव भाने यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करूया. सुट्टी मेकर, सुप्रसिद्ध सुट्टी मेकर बैलगाडा शर्यतीमध्ये आपण पाहत आहोत. मथुर बैलाचे कट्टर समर्थक आहेत आणि सुप्रसिद्ध सुट्टी मेकर आहेत. दूर ठेवला गेला वाईट बॉलचा इशारा पंचे करतात. एक्स्ट्रा रन. रोशनच्या सुट्टी मेकरची भूमिका फार महत्वाची असते. महाराष्ट्रात सध्या आपण पाहिलं तर 4 खेळांना प्राधान्य दिले जाते: कबड्डी, कुस्ती, क्रिकेट आणि सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. मुलीचा हात धरायला नाही तर बैलाचा कासरा धरायला मर्दाचं काळीज लागतं, वाघाचं काळीज लागतं. आणि गौरवकडे ते आहे कारण सुट्टी मेकर आहेत. निशांत, यावेळेस फटका सुंदर आहे, लाजवाब. स्क्वायर द विकेट, बॅकफुटला जाऊन एक्झिक्युशन आपण पाहतोय. व्हॉट अ शॉट. कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलाय, चौकार.
काय बॅटिंग होते मैदानामध्ये आपण पाहिलं तर चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 41 आकड्यावरती 41. यावेळेस देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल इथे हाताळला जातोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज निशांत भोईर देखील करतोय. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. डॉट बॉलची समाप्ती झाली नुकतंच आपण पाहिलं तर पहिल्या षटकात त्यानंतर चौकार डबल व्हाईट बॉल चौकार डॉट. आतापर्यंत या षटकाचं विश्लेषण. धावसंख्या भरपूर बनतात, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धावा बनतात. यावेळेस टॅपिंग क्रिकेट आपण पाहतो. अंडरम बॉक्स स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल मागे चाललाय डीप मध्ये कव्हरला. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाकडे पोहोचताय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 43 धावसंख्या धावपटलावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 43 आकड्यावरती. 18 बॉल आणि विजयासाठी आता 36 धावांची गरज असणार आहे. 18 बॉल 36 ची गरज या मॅच मध्ये. बघा, मेन एंट्री मधून मेन गेट मधून कंपल्सरी दोन्ही संघांनी मैदानामध्ये आत येणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. इतरत्र मैदानाच्या कुठूनही जर खेळाडू मैदानामध्ये जाताना आढळला तर त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. येस, पंच आहेत. मनोज पवार सर. येस, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू असतील. अगदी आपण पाहिलं तर वाकण संघाचे काही खेळाडू अनुपस्थित आहेत आणि त्या अनुषंगानं या सगळ्या प्रॉब्लेम्सला त्यांना सामोरं जावं लागतंय. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावफलकावर आपण पाहतोय. बाबू खाडे, विवेक खाडे आमचे खास या सामन्याचा आनंद घेत आहेत. अंडर 25 फॉर्मॅट मध्ये देखील बाईक ठेवणारे स्पर्धा मुरबाड मधले आमचे आयोजक. पण यावेळेस मात्र ऑन साइडला लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा आलाय. बाउंड्री धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहत आहोत 50 धावपटलावरती डोळापुढे त्या अनुषंगानं. आणि इकडे बघा काय घडलंय. दुष्काळात 13वा महिना, गरिबी में आटा गिला. आता हेच म्हणावं लागेल. अगदी आपण पाहिलं तर धावांची इन्व्हेस्टमेंट मोठी होती पण वसुली जोरदार सुरू असते आणि त्यामुळे इथे कुठेतरी दबाव होता फिल्डरवरती. हातातून चेंडू निसटला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार गेलाय आणि बॉल अगदी आपण पाहिलं तर समोरून राईज झालाय. खेळाडू तरी करेल काय त्यामध्ये. गोलंदाजाच्या मनामध्ये जरूर थोडीशी नाराजगी असेल पण खेळाडूचं खरं तर तिथे कोणतंही चुकीचं घडलं नाहीये कारण अनएक्सपेक्टेडली बॉल तिकडनं राईज होतोय आणि त्यामुळे फिल्डर देखील
रोशन सर तिकडे पाहत राहिले त्या स्पॉटकडे. मागे चेंडू कसा उडला कसा निघाला त्यांना कळालं देखील नाही. धावसंख्या झाल्या त्या 55. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये. आता इक्वेशन सध्या आपल्या स्क्रीनवरती काही क्षणातच दाखवलं जाईल. 14 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची गरज असताना आणखीन एक सुंदर फटका आपण पाहतोय. लाजबाब टायमिंग, अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय, अद्वितीय चौकार. धावफलक ऑन साइडला खेळलाय, गॅपवर धावफलक ऑन साइडला खेळलाय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एकेरी धावेवरती सध्या समाधान मानावं लागतंय. 1ने धावफलक पुढे. षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आलाय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 60 धावा धाव पटलावरती आपण पाहत आहोत. येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये 19 धावांची गरज. 12 बॉल 19 ची गरज या मॅच मध्ये. थँक्यू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20च्या सरासरीनं तब्बल 60 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी या मॅच मध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम संदपला 19 धावांची 9.50 ची सरासरी प्रति षटका मागे. जित भोईर एंड चेंज करतोय स्वतःचा. यापूर्वी कॉम्बॉक्स एंड कडून बॉलिंग केली, आता आडिवलीगाव एंड कडून बॉलिंग साठी तयार झालाय. खोला टाकण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, पहिला डॉट आलाय. या षटकातील पहिलाच बॉल होता आणि पहिला चेंडू फार सुंदर पद्धतीनं हाताळला गेला. डॉट बॉलची समाप्ती. 11 बॉल 19 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बाउंड्री लाईनच्या लगत अगदी क्षेत्ररक्षकांची संख्या कमी आहे, त्याचा फायदा बॅटरला उचलावा लागेल. गॅपमध्ये फटके एक्झिक्यूट करावे लागतील, चांगली बॅटिंग करावी लागेल, थोडं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. बिकॉज 11 बॉल आणि 19 ची गरज हा मॅच मध्ये. यावेळेस लॉफ्टेड फटका आपण पाहतोय. फक्त हलकीशी दिशा दिली आणि शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरनं एक्झिक्यूट केलाय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे तो चौकार. येस, चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने आता मात्र इक्वेशन बदललंय. येणारे चेंडू शिल्लक असतील 10 आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 10 बॉल 15 ची गरज असताना स्क्वेअर द विकेट स्मॅश करायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आढळला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. निर्धाव चेंडूची सांगता. एव्हरी डॉट बॉल इज क्रिएटिंग ट्रिमेंडस प्रेशर ऑन बॅटिंग साइड. प्रत्येक येणारा डॉट बॉल कुठे ना कुठे दबाव बनवेल, पण बाउंड्री लाईनच्या लगत असलेले कमी क्षेत्ररक्षक कुठेतरी त्याचा देखील फायदा उचलण्याचा प्रयत्न वेतास्वामी संदप संघाचा सुरू आहे. पण जीतनं मात्र काय गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये महागडा राहिला पत्तू पाटील संदपनं धावसंख्यांची चांगली वसुली केली, पण या स्पेलमध्ये जेव्हा आडिवली गाव एंड कडून तो बॉलिंग मार्क वरती आला, त्याला मागील अगदी आपण पाहिलं तर जवळपास 4 चेंडूंवरती चांगलं यश मिळालंय. एका चौकाराचा अपवाद जर वगळला तर मात्र कोणताही चेंडू त्याचा खराब आपल्याला पाहायला मिळाला नाही. ज्या बॉलवरती चौकार आला तो देखील काही खराब चेंडू नव्हता, तो देखील बॉल चांगला होता, पण क्षेत्ररक्षकांची संख्या कमी असल्या कारणास्तव 4 धावा तिकडे प्राप्त केल्या गेल्या. सरळ बॅटर ड्राईव्ह केलाय इन टू दी गॅप. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
येस, डॉट बाउंड्री डॉट लेग बाईस आणि पुन्हा चौकार. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 आलेले आहेत. 9.50 धाबा बनवायच्यात, 9 तर आलेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. या बॉलवरती ज्या मिळतील त्या लास्ट ओव्हर मधला प्रेशर कमी करतील. फुल टॉस ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क तितका चांगला नाहीये. फक्त मिळेल एक. या ओव्हरमध्ये आल्या 10. 4 षटकांचा केस संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा धावपटलावरती. 6 बॉल आणि विजयासाठी आता या मॅच मध्ये करायच्या धावा 9. 6 बॉल 9 ची गरज. येस, 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 70 धावा धावफलकावरती पाठलाग करायचा 79चा. आणि आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 9 ची गरज आहे. बॉलिंग वरती लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज ऋषीला आपण पाहणार आहोत. शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग वरती ऋषीला आपण पाहत आहोत. 6 बॉल 9 ची गरज आहे मॅच मध्ये. विकेटचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये 3 गेल्या होत्या, तुमची एकच गेलेली आहे. सो विकेटच्या आधारावरती देखील आपण पाहिलं तर 5 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये अगदी आपण पाहतोय 8 धावा चालतील. पुढे येऊन खेळलाय. विकेटचा विचार मी करणार नाही सांगत असताना पदत आली त्याचा वापर केला. मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे हा येतोय षटकार. येस, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग शॉट. स्टेप आउट करत असताना फटका एक्झिक्यूट केला. आता मात्र समीकरण सोपं झालंय. 5 बॉल आणि विजयासाठी अगदी आपण पाहिलं तर 3 धावांची गरज आहे. चला दोन्ही संघ आपण पुढे तयार राहा. RM11 गावदेवी सोनारपाडा आणि दक्षित 11 गावदेवी काकडवाल. आमच्या मुख्य अतिथी मंचासमोर येऊन थांबायचं आणि कंपल्सरी प्रवेश तुम्ही मैदानामध्ये करायचा तो मेन एंट्री मधून. फुल टॉस ऑन साइडला काम तमाम. मॅच फिनिश. षटकारानं सामना संपवलाय, सामना जिंकलाय वेता स्वामी क्रिकेट संघ संदपनं. वेल प्लेड, अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया आपण GG स्पोर्ट्स वाकणला.